विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं होतं, मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं होतं. विरोधी पक्ष नेता पुन्हा एकदा 2019ला ते झाले, पण त्यावेळेला सोबत एक विश्वासघाताचं जे एक दुःख होतं ते सुद्धा होतं. त्यानंतर 2.5 वर्ष हे सरकार चाललं महाविकास आघाडीचं आणि पुढे एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री. तेव्हाही देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुख्यमंत्री होणार नाही हे स्पष्ट झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे बाहेरून सरकारला मदत करणार, पाठिंबा देणार अशीच चर्चा होती, पण अखेर त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. तर ते सुद्धा त्यांनी पाहिलं. ज्या व्यक्तीने विरोधी पक्ष नेतेपद पाहिलं, मुख्यमंत्रीपद पाहिलं, ती व्यक्ती उपमुख्यमंत्री झाली. म्हणजे एक प्रकारे नुसता मंत्रीच, ज्याच्याकडे 7-8 खाती आहे. उपमुख्यमंत्री हे शेवटी असंविधानिक पदच आहे, तेही त्यांनी भूषवलं. त्यामुळे या सगळ्या याच्यातून तावून सुलाखून निघालेला असा राजकारणी आपण पाहिलं. विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते, हा मुख्यमंत्री होणार, तो मुख्यमंत्री होणार, आम्हालाच मुख्यमंत्री करा. पण मुख्यमंत्री होण्यासाठी अशा पद्धतीने संघर्ष करून अनेक अनुभव घेऊन पुढे यावं लागतं, तरच त्याला ते पद सांभाळता येतं. ते सोपं पद नाही.